102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साधवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण आज सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात एक महत्त्वाचं निवेदन. शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 9 आणि 10 मे 2026 रोजी किसान वाणी अंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरं देतील. तसेच त्याचं प्रसारणही केलं जाईल. तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा. गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत. तुम्हाला फोन करायचा आहे 07232 2454 64 या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार. निवेदन संपलं. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. मंडळी, आता वळूया उर्वरित कार्यक्रमाकडे आणि ऐकूयात हुमणी अळीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रमोद मगर, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण हुमणी अळीचे व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रमोद मगर, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि मंडळी, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की ही हुमणी अळी काय आहे आणि ती कोणत्या कोणत्या पिकांवर येते, सोबतच तिचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी. तर सुरुवातीला मगर सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, मला सांगा की ही हुमणी अळी हा काय प्रकार आहे, सांगा.
जसा आपला आजचा विषय आहे जो म्हणजे विविध पिकावरील हुमणी अळीचं एकात्मिक व्यवस्थापन, तर हुमणी अळी ही एक भूमिगत अशी निरनिराळ्या पिकांवर उपजीविका करणारी कीड आहे. आणि सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर सर्वच प्रकारच्या पिकांमध्ये या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसतो. आणि ही हुमणी अळी विशेष करून ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका यासारख्या पिकांवरती सुद्धा या किडींचा प्रादुर्भाव होताना आपल्याला दिसतो. कारण ही बहुभक्षी कीड आहे, वेगवेगळ्या वनस्पतींवर जगणारी ही कीड आहे. पिकांच्या मुळावर उपजीविका करत असल्यामुळं या किडीमुळं होणारा जो प्रादुर्भाव आहे किंवा त्यापासून होणारं जे नुकसान आहे ते 30 ते 80% आपल्या शेती पिकांचं नुकसान हे होऊ शकतं. आणि ही हुमणी अळी जी आहे, या हुमणी अळीचा जर आयुष्यक्रम आपण बघितला तर या किडीच्या आयुष्यामध्ये 4 अवस्था आहेत. त्यामध्ये अंडी, अळी, कोश आणि प्रौढ ह्या 4 अवस्थेंनी या किडीचं आयुष्य हे बनलेलं असतं. सर्वसाधारणपणे नर आणि मादीचं मिलन झाल्यानंतर मादी अंडी घालतात, तर 15 ते दिवसांनी ती जी अंडी घातली जातात ती उपतात आणि त्यातून नंतर मग अळ्या बाहेर पडतात. सुरुवातीला ज्या अळ्या असतात अंड्यातून बाहेर पडलेल्या, ह्या प्रथमतः सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करतात आणि जसं त्यांचे दात हे मजबूत होतात त्यानंतर पिकाच्या मुळांवर उपजीविका करतात. आणि जेव्हा पिकांच्या मुळांवर उपजीविका करायला सुरुवात करतात त्यावेळेला पहिले तंतुमय मुळं खातात आणि त्यानंतर मुख्य मुळावर ते उपजीविका करतात. आता ही कीड भूमिगत असल्यामुळे किंवा जमिनीत वास्तव्य करत असल्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव आपल्या लवकर लक्षात येत नाही. जेव्हा आपली पिकं ही वाळायला लागतात किंवा जेव्हा खळग्यानं आपल्या संपूर्ण त्या शेतामध्ये पीक वाळलेलं दिसतं, तर अशा परिस्थितीमध्ये हा प्रादुर्भाव आपल्या लक्षात येतो. तर जसं आपण बघितलं आता जून महिन्यापासून आपला खरीप हंगाम हा सुरू होणार आहे. परंतु या हुमणी अळी किडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आपण मे महिन्यापासूनच या किडीच्या व्यवस्थापनासाठी योग्य ते उपाय योजना अतिशय गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे जसं मी तुम्हाला सांगत होतो की या किडीच्या 4 अवस्था आहेत. अंडी अवस्था ही जी आहे ती 15 ते 18 दिवसांची आहे. अंडीमधून अळ्या बाहेर पडल्या की त्या सर्वप्रथम जमिनीतील सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करतात, नंतर मुळांवरती उपजीविका करतात. आता या अळीच्या सुद्धा 3 अवस्था आहेत. त्याच्यामध्ये पहिली अवस्था जी असते ती सर्वसाधारणपणे 60 ते 90 दिवसांची असते, म्हणजे 2 ते 3 महिन्याची जी पहिली अवस्था असते. दुसरी अवस्था ही सर्वसाधारणपणे 55 ते 110 दिवसांची असते आणि तिसरी अळ्यांची अवस्था ही 4 ते 5 महिन्यांची असते. म्हणजे जर आपण बघितलं तर या किडीची अळी अवस्थाच ही सर्वसाधारणपणे आपल्याला 6 ते 7 महिन्याची इथे दिसते. आणि ही कीड जशी बहुभक्षी कीड आहे तशीच या किडीला एक पिढी पूर्ण करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे सगळीच पिकं खाता येतील. हां, म्हणजे हो, म्हणजे जी काही त्या किडीच्या अवस्थेनुरूप तिला जे त्या अवस्थेनुरूप जी पिकं ज्या अवस्थेत हवी आहेत ती जर मिळाली, म्हणजे या किडीचं बहुभक्षी कीड असल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं वार्षिक कीड असल्यामुळं, म्हणजे या किडीची एक पिढी पूर्ण होण्यासाठी 1 वर्ष लागत असल्यामुळं या किडीपासून होणारं नुकसानही मी जसं आपल्याला सांगितलं की 30 ते 80% सुद्धा होत असतं. सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली अळी जी असते ही 60 ते 70 सेंटीमीटर खोल जमिनीमध्ये नंतर कोशावस्थेतसुद्धा जाते, म्हणजे जमिनीतच वास्तव्य करते. आणि जेव्हा तिची वाढ पूर्ण झाली अळी म्हणून तेव्हा ती कोशावस्थेत जाण्याकरता जमिनीच्या खोल 60 ते 70 सेंटीमीटर खोल जाऊन ती कोशावस्थेमध्ये जात असते. आता ही जी कोशावस्था आहे ही सुद्धा 20 ते 22 दिवसांची आहे. आणि जेव्हा मे महिन्याच्या शेवटी आपण म्हणूया जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा जमिनीत असलेले या हुमणी अळीचे जे भुंगेरे आहेत ते पहिला पाऊस पडल्यानंतर जमिनीतून बाहेर पडतात आणि नंतर बाहेर पडल्यानंतर नर आणि मादीचं मिलन होतं आणि मिलनानंतर मादी अंडी घालतात आणि ह्या अंडी मी जर मला सांगितलं की ते जमिनीमध्ये घालत असतात. सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर ही जी अळी आहे हिची प्रथम अवस्था मी तुम्हाला सांगितली ती पांढरी शुभ्र असते, पिवळं डोकं असतं आणि पायाला 3 जोड्या असतात. पूर्ण विकसित अळी जी असते ती पिवळसर पांढऱ्या डोक्याची असते, रंग बदामी असतो डोक्याचा, इंग्रजीच्या C अक्षराप्रमाणे अर्धगोलाकार असते आणि पूर्ण विकसित अळीची जी लांबी आहे ते सुमारे 4 ते 4.5 सेंटीमीटर असते.
म्हणजे 40 ते 45 मिलीमीटर लांबी या पूर्ण वाढलेल्या किडीची असते. सर्वसाधारणपणे आपली जी हाताची करंगडी असते त्या आकाराची ही कीड असते. त्यानंतर जे कोशावस्थेनंतर जो प्रौढ भुंगेरा आहे, हा प्रौढ भुंगेरा तपकिरी किंवा बादामी रंगाचा असतो. पंखाची जी प्रथम जोडी असते ती मजबूत असते, अशी एकदम आपल्याला आपण कणखर असते. आणि पंखाची दुसरी जोडी जी असते ती पातळ आणि लवचिक असते. 60 ते 70 मिलीमीटर पाऊस झाला की मान्सूनपूर्व साधारण पाऊस पडला की हुमणीचे जे भुंगे आहेत ते जमिनीतून उदय व्हायला सुरुवात होते. म्हणजे भुंगे उदय व्हायला सुरुवात होते. हां, म्हणजे मग भुंगेरे उदय झाल्यानंतर पुन्हा नर आणि मादीचं मिलन होणार, मादी अंडी घालणार, त्या अंडीमधून परत अळ्या बाहेर येणार, त्या जमिनीत परत वास्तव्य करणार आणि आपल्या शेतामध्ये असलेल्या पिकांच्या मुळांवर उपजीविका करणार आणि त्यामुळं आपल्या पिकांचं हे नुकसान तिथे होत असतं. तर एकंदरीत काय की ह्या किडींना आपल्याला मे महिन्यामध्ये जेव्हा पहिला पाऊस पडेल तेव्हाच यांच्या भुंगेरांना आपल्याला नियंत्रित करायचं आहे. म्हणून आपलं जसं म्हणणं आहे की अळी अवस्थेमध्येच अंडी अवस्थेमध्येच आपल्याला या किडीचं व्यवस्थापन करता यावं. त्याच्याही पुढे जाऊन आपण या किडीचं मिलन होऊन अंडी घालण्याचीही संधी त्या किडीला आपण देता कामा नये. रोखू शकतो. हां, म्हणजे आपण त्या किडीने जमिनीत अंडे घालण्यापासूनही आपण त्यांना रोखू शकतो. तर त्या अनुषंगानं आपण काय काय उपाययोजना करू शकतो त्याही आपण इथे समजून घेणार आहोत. त्यापूर्वी हुमणी अळीचा जे नुकसानाचं स्वरूप आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. हुमणी अळी जी आहे ती प्रथमतः मी जसं सांगितलं सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करते, त्यानंतर मुळांवर उपजीविका करते, नंतर ती पिकाच्या मुळांवर उपजीविका केल्यानंतर आपण बघतो की एका ओळीमध्ये किंवा खळग्यानं आपल्याला ती झाडं तिथे वाढलेली दिसतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये या किडीचं झालेला प्रादुर्भाव आपल्या लक्षात येतो. परंतु त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते आणि ही कीड जमिनीमध्ये खोल गेलेली असते. तर अशा वेळेला या किडीचा नुकसानीचा जो कालावधी आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. तो सर्वसाधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये या किडीच्या प्रादुर्भावाची तीव्रता ही वाढलेली असते. त्यामुळं आपल्याला या किडीचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर मान्सूनपूर्व पाऊस पडल्यानंतर लगेच आपण हुमणी अळीचे भुंगेरे त्यांना कसं आपण पकडून जेरबंद करून कसं त्यांना आपण नष्ट करू शकतो यावर आपण भर देणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे या हुमणी अळीची जर आर्थिक नुकसान पातळी जर आपण लक्षात घेतली तर 1 अळी प्रति चौरस मीटर ही तिची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. आणि या किडीने ही आर्थिक नुकसान पातळी ओलांडली की त्यानंतर आपण या किडीच्या व्यवस्थापनाचे उपाय हे योजत असतो. परंतु तत्पूर्वी मी आपल्याला सांगितलं हे जेव्हा आपल्या शेतामध्ये पीक उभं आहे आणि त्या उभ्या पिकामध्ये प्रति मीटर ओळीमध्ये जर आपल्याला 1 अळी दिसत असेल तर ही तिची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. परंतु आपल्याला मे महिन्यामध्येच या किडीपासून आपल्या पिकांना रोखायचं, पिकाचं नुकसान होताना आपल्याला थांबवायचं आहे. त्यासाठी प्रथम पहिला पाऊस पडल्यानंतर जे काही आपल्या शेताच्या धुऱ्यावर जी काही झाडं आहेत त्यामध्ये कडुनिंब आहे, बाभूड आहे, बोर आहे, यासारख्या झाडांवरती आपण प्रकाश सापळा लावण्याची व्यवस्था करावी. ते प्रकाश सापळा लावल्यानंतर त्याखाली लांब म्हणजे आपलं पसरट भांडं जे असेल त्यामध्ये पाणी आणि काही रॉकेल मिश्रित पाणी आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो किंवा निरमा किंवा आपलं किंवा कपडे धुण्याची पावडर ही त्या पाण्यामध्ये मिसळून त्या प्रकाशाच्या खाली किंवा त्या दिव्याच्या खाली आपण जर ते टोपलं पाण्याने भरलेलं ठेवलं तर हे भुंगेरे रात्रीच्या वेळेला त्या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला गोळा झालेले दिसतात. हे गोळा झालेले जे भुंगेरे आहेत हे आपल्याला नष्ट करायचे आहेत. आता या भुंगेरा अवस्थेमध्ये जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये जर हे भुंगेरे नष्ट करू शकलो तर त्यांच्यापासून येणारी पुढची पिढी जी आहे म्हणजेच अंडी आहे, अळी आहे, त्या पुढच्या येणाऱ्या अवस्था आपण तेथे रोखू शकतो. त्यामुळं आपल्या शेताच्या धुऱ्यावरती जी बोर, कडुनिंब किंवा बाभळीसारखी जी झाडं आहेत तिथे आपल्याला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तिथे प्रकाश सापळे जर आपण वापरले तर आपल्याला भुंगेरा अवस्थेमध्येच या किडीचा बंदोबस्त तिथे आपल्याला करता येऊ शकतो. सर्वसाधारणपणे पीक लागवडीपूर्वी उन्हाळ्यात आपण खोल नांगरणी करायला हवी, त्यानंतर जमिनीची चांगली मशागत करायला हवी. आणि जर आपण बघितलं की या पद्धतीनं जर आपण जमिनीची मशागत केली तर या किडीच्या काही जर अवस्था असतील तर त्या अवस्था मग त्यामध्ये कोश असतील किंवा अळी असेल ह्या प्रखर उष्णतेनं तिथे मरतील
किंवा त्या नांगरणीनंतर पृष्ठभागावर येऊन पक्षी त्यांना येऊन टिपून तिथं खातील. त्यानंतर शेतामध्ये जेव्हा आपण शेणखताचा वापर करतो तेव्हा ते शेणखत अर्धवट कुजलेलं नसावं. ते शेणखत हे चांगलं कुजलेलं असलं पाहिजे. जर आपण अर्धवट कुजलेलं शेणखत जर आपल्या शेतामध्ये टाकलं तर अशा ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा आपल्याला वाढताना दिसतो. त्यामुळे चांगलं कुजलेलं शेणखत आपण तिथं वापरणं गरजेचं आहे. आणि जसं मी आपल्याला सांगितलं की रात्रीच्या वेळी प्रकाश सापळे लावून त्यांना आकर्षित करून ते भोंगेरे पकडून त्यांना आपण नष्ट करणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपलं हे तर झालं आपलं पीक शेतात उभं राहण्यापूर्वी आपण ह्या उपाययोजना करायच्या आहेत. त्यानंतर जेव्हा पुढच्या हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये समजा आपल्या उभ्या पिकांमध्ये जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर अशा वेळेला आपण काय करायचं, तर आपल्याला दिसेल कुठे कुठे खळग्यानं काही झाडं वाढलेली दिसली की लगेच तिथे अर्धा एक फूट त्या झाडाजवळ जर आपण उकरून बघितलं तर आपल्याला या हुमणी अळीच्या अळ्या तिथे दिसतील. या वेळेला आता आपल्याला किडीची आर्थिक नुकसान पातळी लक्षात घ्यावी लागेल. जर प्रति मीटर ओळीमध्ये जर आपल्याला एक हुमणी अळी दिसत असेल तर ही तिची आर्थिक नुकसानीची पातळी समजून आपण लगेच उपाययोजना तिथं करणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे हुमणी अळीचं जे व्यवस्थापन आहे हे आपण जैविक पद्धतीनं सुद्धा करू शकतो. सर्वसाधारणपणे प्रथम अवस्थेतील जी हुमणी अळी आहे म्हणजेच अंड्यातून बाहेर पडलेली जी लहान अळी आहे ती अळी शेणखतामध्ये जर आपल्याला आढळून आली तर मेटारायझेम ॲनिसोप्ली जैविक बुरशीजन्य कीटकनाशक 1 किलो प्रतिटन शेणखतामध्ये मिसळून आपण टाकायला पाहिजे. कारण या हुमणी अळीचा जो उगम आहे हा कमी कुजलेल्या शेणखतामधूनच होत असतो. त्यामुळं हे शेणखत त्या शेणखतामध्ये आपण मेटारायझेम ॲनिसोप्ली या जैविक कीटकनाशकाचा वापर तिथं करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर शेतामध्ये जर उभ्या पिकामध्ये जर या किडीचा प्रादुर्भाव होत असेल तर अशा वेळेला जैविक बुरशीजन्य कीटकनाशक मेटारायझेम ॲनिसोप्ली 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून झाडाच्या बुंद्यापाशी किंवा आपण शेतामध्ये त्याचं टाकलं तर या हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला मेटारायझेम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाच्या माध्यमातून आपल्याला तिथे नियंत्रणात आणता येऊ शकतो. कोणत्याही जैविक किंवा रासायनिक कीटकनाशकाची आपल्याला फवारणी करण्यासाठी फवारणी जी आहे तो आपला शेवटचा पर्याय झाला. परंतु ही कीड जमिनीत वास्तव्य करत असल्यामुळं आपल्याला जमिनीमध्येच या किडींवर कसे उपचार करता येतील यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि मग शेवटचा पर्याय हा फवारणीचा आपण ठेवला पाहिजे. एकंदरीतच जर आपण बघितलं तर कार्बोफ्युरॉन 3% दाणेदार हे एक धुरीजन्य कीटकनाशक आहे किंवा जमिनीतून द्यावायचं हे कीडनाशक आहे. सर्वसाधारणपणे हेक्टरी 33.30 किलो या प्रमाणात जमिनीत ओलावा असताना जर आपण पिकाच्या खोडाजवळ मुळाजवळ जर आपण हे टाकलं तर आपल्याला या हुमणी अळीचा बंदोबस्त तिथे चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येऊ शकतो. तर एकंदरीतच या हुमणी अळीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून मे महिन्यामध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर जो काही मान्सूनपूर्व पाऊस आहे तो पडल्यानंतर लगेच प्रकाश सापळे लावून आपण हे भोंगेरे मोठ्या प्रमाणात पकडून त्यांना कसं नष्ट करता येईल यावर आपण भर जर दिला तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला बऱ्याच अंशी नियंत्रणात आणता येऊ शकतो. त्याचबरोबर जसं मी आपल्याला सांगितलं चांगलं कुजलेलं शेणखत जर आपण वापरलं तर या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव टाळण्यास आपल्याला मदत होईल. बऱ्याच वेळेला आपण बघतो की कमी कुजलेलं शेणखतसुद्धा शेतामध्ये वापरलं जातं, त्यामुळं सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव हा तिथे वाढलेला आपल्याला दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेणखत वापरत असताना त्या शेणखतामध्ये आपण जर मेटारायझेम ॲनिसोप्ली या कीटकनाशकाचा वापर जर केला, जैविक कीटकनाशक असल्यामुळं ते आपल्याला अतिशय प्रभावीसुद्धा ठरतं. त्यानंतर उभ्या पिकामध्ये सुद्धा आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये ते मिसळून जर आपण शेतात टाकलं तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला नियंत्रणात आणता येऊ शकतो. आता हुमणी अळीच्या रासायनिक व्यवस्थापनाकरिता काही कीटकनाशकंसुद्धा शिफारशीत आहेत. बरीचशी कीटकनाशकं शिफारस करताना ती पीकनिहाय असतात. तर हुमणी अळीसाठी जर आपण कापूस पिकाच्या बाबतीत जर विचार केला तर बायफेन्थ्रिन 8% अधिक क्लोथियानिडिन 10% SC हे 10 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपण ते आळवणीसाठी किंवा फवारणीसाठी तिथे वापरू शकतो. सर्वसाधारणपणे भुईमुग पिकाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कार्बोफ्युरॉन 3% दाणेदार 33.30 किलो प्रति हेक्टर. त्यानंतर थायमिथॉक्झॅम 0.4%
अधिक बायफेन्थ्रिन 0.8% GR हे एक संयुक्त कीटकनाशक 12 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये जर आपण जमिनीतून याचा वापर केला तर हुमणी अळीचा भुईमुग पिकामध्ये आपल्याला रासायनिक पद्धतीने व्यवस्थापन करता येऊ शकतं. फिप्रोनिल 40% अधिक इमिडाक्लोप्रिड 40% WG सर्वसाधारणपणे 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आपण त्याची आळवणी किंवा फवारणी त्या ठिकाणी करू शकतो. तर ही भुईमुग पिकावरील काही शिफारशीत कीटकनाशकं आहेत. आता आपण बघतो की यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, महागाव, उमरखेड या भागामध्ये आपल्याला ऊस पिकाची सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तर त्या अनुषंगानं ऊस पिकामध्ये शिफारशीत असलेली कीटकनाशकं कोणती आहेत तर फिप्रोनिल 40% अधिक इमिडाक्लोप्रिड 40% WG सर्वसाधारणपणे 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपण या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. किंवा थायमिथॉक्झॅम 0.9% अधिक फिप्रोनिल 0.2% GR 15 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे आपण जमिनीतून याचा वापर करू शकतो. ॲसिफेट 50% अधिक इमिडाक्लोप्रिड 1.80% SP 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात ऊस पिकामध्ये आपल्याला त्याचा वापर करता येईल. तर ही जी काही कीटकनाशकं आहेत ही आपण केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीनुसार आपल्याला तिथे वापरता येईल. कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करत असताना पाण्याचा सामू हा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे आपण फवारणीसाठी पाणी वापरणार आहोत त्याचा सामू हा 6 ते 7 दरम्यान असणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून जे कीटकनाशकं आपण वापरत आहोत ते कीटकनाशकं प्रभावीपणे त्यांचं कार्य करू शकतील. त्यामुळं मला असं वाटतं की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव निरनिराळ्या पिकांमध्ये होऊ नये त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी अगदी मे महिन्यापासूनच या किडीच्या व्यवस्थापनासाठी जर उपाय योजलेत तर आपल्याला या हुमणी अळीचा बंदोबस्त करण्यामध्ये तिथे यश मिळू शकेल. धन्यवाद. नक्कीच सर, तुम्ही ज्याही काही उपाययोजना सांगितल्या हुमणी अळीच्या व्यवस्थापनासाठी तर या सगळ्या उपाययोजना जर शेतकरी बांधव करतील तर येणाऱ्या पीक आहे ते त्यांचं कीड विरहित असेल. तर सर, आज आपण इथे आलात आणि हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर अगदी सखोल माहिती दिली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण हुमणी अळीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रमोद मगर, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मंडळी, उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या याप्रमाणे: जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसापासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्णतेचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेच्या काळात उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तर सुरुवातीला ऐकूयात काय करावे. मंडळी, जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी तीव्र उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शक्यतो हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत. तसेच बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन टाळावे आणि शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हात काम करताना चेहरा आणि डोके ओल्या कपड्याने झाकावे. शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत उष्ण वातावरणात कष्टाची कामे करू नयेत. चक्कर येणे किंवा आजारी वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ORS, लस्सी, ताक, लिंबू पाणी यासारख्या घरगुती शीतपेयांचे सेवन करावे. तसेच पशुधनाला सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी उपलब्ध करून द्यावे. मंडळी, हे झाले काय करावे याबद्दल. आता ऐकूयात काय करू नये याविषयी. याचबरोबर प्रशासनाने काही गोष्टी टाळण्याचेही आवाहन केले आहे. त्यानुसार दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालू नयेत. बाहेर तापमान जास्त असल्यास जास्त शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे. उष्माघात झालेल्या व्यक्तीची काळजी घेताना त्यांना त्वरित थंड जागी हलवावे
आणि शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. ओल्या कपड्याने अंग पुसून थंड करावे. तसेच ORS, लस्सी, ताक किंवा लिंबू पाणी द्यावे. बाधित व्यक्तीला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आत्ताच आपण उष्माघातापासून बचावासाठीच्या मार्गदर्शक सूचना याविषयीची माहिती ऐकलीत. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.